रणसिंग परिवार या परिवारातील एक सोज्वळ व्यक्तिमत्व नम्रता रणसिंग यांचा विवाह व्यंकटेश लॉन्स भिकवण शिंदे कुटुंबियातील शिवाजी शिंदे यांचेशी हा विवाह काल 8 मार्च 2026 रोजी व्यंकटेश लॉन्स भिकवण येथे संपन्न झाला. विवाहासारखाच विवाह, त्यामध्ये प्रवी व्हिडिओ का बनवतोयस? अगदी रास्त प्रश्न, सामान्य जनाच्या मनातला प्रश्न. आणि माझ्या घरापासून दूर असून सुद्धा येताना सुरू झालेल्या उन्हाळ्याचा तडाखा बसणार हे माहीत असून सुद्धा एक व्यक्ती या नात्याने, एक कलाकार या नात्याने, एक यूट्यूबर या नात्याने या विवाहाचं वेगळेपण अनुभवण्यासाठी अक्षरशः बिनबुलाए मेहमान म्हणून त्या लग्नात मी हजेरी लावली होती. सकाळी लवकर उठून तयार होऊन अक्षतेच्या वेळेच्या आत नक्की या विवाहात काय काय होणार आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी वेळेच्या आधी 1 तास मी पोहोचलो सुद्धा आणि पाहून हतबुद्ध झालो. त्या व्यंकटेश लॉनकडे येणाऱ्या व्यक्तींचा लोंढा बघून सर्वप्रथम मी आश्चर्यचकित झालो. कारण घरातल्या विवाहाच्या प्रसंगी आणि घरात घडणाऱ्या दुःखद प्रसंगी जितक्या चपला आणि बूट तुमच्या अंगणात जमा होतात त्याच्यावरून त्या माणसाचं आयुष्य जोखता येतं, त्या परिवारातल्या व्यक्तींचं आयुष्य जोखता येतं. त्यांची कमाई म्हणजे दौलत के बारे में बात नहीं कर रहा हूं मैं. ही जी मानवी संपत्ती कमावलेली असते ना, त्याचा लेखाजोखा या 2 प्रसंगामध्ये नक्की कळतो आणि तो मला जाणवू लागला. विवाहाच्या वेळेच्या आधीच मी त्या लॉन्सच्या आसपास जाऊन थांबलो होतो, केवळ निरीक्षण करणे की आज या विवाहात वेगळं जे घडणार आहे त्याचा मला साक्षीदार बनायचं आहे. आणि अर्थातच बिनबुलाए मेहमान असलो तरी मनोभावे अक्षता त्या नववधू आणि नववराच्या मस्तकी टाकून मनपूर्वक त्यांना शुभाशीर्वाद द्यायचे. आणि मग विवाहाच्या पूर्वी जवळपासच्या मारुती मंदिरात नवरदेवाला दर्शनासाठी नेलं जातं. त्याच्या घरातली काही मंडळी त्याच्या मागोमाग चालतात. मस्तपैकी घोड्यावर आरूढ शिंदेंचे सुपुत्र शिवाजी शिंदे. खूप छान वाटलं त्यांना मंदिराकडे जाताना पाहून, येताना पाहून. पण या जाण्यामध्ये सुद्धा एक वेगळेपण आणि तिथूनच या विवाहाच्या बाबतीत एक वेगळेपण दिसायला सुरुवात झाली. एकतर मी तुम्हाला सांगितलं की प्रचंड गर्दी, प्रचंड जनसमुदाय, म्हणजेच या नम्रताच्या पिताश्रींनी, त्यांच्या काका लोकांनी, त्या शिंदे परिवाराने काय माणसं कमावलीत हो, हे तुम्हाला नुसतं तिथं झालेल्या गर्दीवरून सुद्धा अंदाज बांधता येईल. आणि मी तो अंदाज बांधला आणि म्हणूनच मनोमन या दोन्ही परिवारांचं मी आजच्या या युगामध्ये खूप खूप कौतुक करतो. जे वेगळेपण मला त्या नवरदेव मंदिराकडे जाताना आणि येताना दिसलं ते वेगळेपण काय होतं? एकतर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये रणसिंग परिवाराचं कौतुक करण्याचा एक व्हिडिओ बनवला लग्नाच्या आधी,
त्यामध्ये मी सांगितलंच आहे की या लग्नामध्ये 10 कर्तबगार स्त्रियांचा सन्मान तर करणारच आहेत, पण त्या सन्मानाच्या वेळेस देणार काय आहेत? एक सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. ऐकलं होतं का तुम्ही? मी तर कधीच ऐकलं नव्हतं. अशा पद्धतीने लग्न झालेलं मी कधी पाहिलं नव्हतं आणि म्हणूनच या जीवनात, या मानवी जीवनात आपल्याकडून हे पाहायचं राहू नये म्हणून मी मोटरसायकलवर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून त्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. कोणत्याही उन्हाने होणाऱ्या त्रासाची तमा न बाळगता हे निरीक्षण मला करायचं आहे. आणि मग आज मी ठरवलं की जे पाहिलं ते मला बोलायचं आहे, ते मला समाज मनापर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून या रणसिंग आणि शिंदे परिवाराच्या या पाऊल वाटेवरनं अनेक परिवारांनी जायला सुरुवात केली पाहिजे. वेगळेपण त्या मंदिराकडे जाणाऱ्या नवरदेवाच्या घोड्याच्या आसपास काय दिसलं तर वारकरी संप्रदायाच्या एका छोट्याशा दिंडीला या दोन्ही कुटुंबांनी आमंत्रित केलं होतं. मे बी बाय रणसिंग परिवार. कारण आपल्याकडं लग्न हे मुलीकडं असतं, त्याप्रमाणे रणसिंग परिवाराने हे आयोजित केलं असावं असं मला तरी वाटतं. अर्थात मुलाकडच्यांचा सुद्धा पाठिंबा असणारच. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचं मी कौतुक करेन. हा वारकरी संप्रदायातला हा जो गट होता, हा अगदी व्यवस्थित भगव्या पताका घेऊन पांढरा नेहरू शर्ट, पांढरा पायजमा आणि पांढरी शुभ्र डोक्यावरती टोपी, हातामध्ये टाळ आणि झांज, ढोलक असं हे पथक, प्लस एक बँडचं पथक पण होतं, नाही असं नाही. पण हे वारकरी संप्रदायाचं पथक त्यावेळेस बोलावणं आणि नवरदेव आतमध्ये जाऊन स्टेजवर स्थानापन्न होईपर्यंत या वारकरी पथकाचं जे काही त्यांनी सादरीकरण तिथं केलं ते सुरू असणं, हे मला वेगळेपण आज या लग्नाच्या वेळेस पाहायला मिळालं, जे मी कधीही माझ्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये एक कलाकार म्हणून आणि या 5.5 पावणे 6 वर्षाच्या यूट्यूबर म्हणून कारकिर्दीत कोणत्याही लग्नात मी हे अनुभवलं नव्हतं. आता काही लग्नात असं घडलं असेल तर ते मी फक्त इतकंच सांगतोय की मी हे पहिल्यांदा पाहिलं आहे. महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या लग्नात हे घडलेलं असेल, कोणीतरी लगेच ऑब्जेक्शन घेतील. कारण काही लोकांना जे काही व्हिडिओ बनतात त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काय आहे हे पाहण्याची सर्वप्रथम सवय असते. याचासुद्धा मला अनुभव आहे. पण या दोन्ही परिवारांचं कौतुक केल्याशिवाय मला राहवलं नाही आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. हे सगळं झालं नंतर मी हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये नेहमीप्रमाणे LED स्क्रीन लावलेला, जे मी अनेक लग्नात, संगीत कार्यक्रमात निवेदक या नात्याने लग्नाच्या वेळेस, लग्नाच्या आधीसुद्धा मी हजेरी लावलेली व्यक्ती आहे आणि बदलत गेलेला ट्रेंड हा मी अनुभवत राहिलेला व्यक्ती आहे. जे काही फोटो, ज्या काही तस्विरी, जे काही व्हिडिओ शूट, प्री वेडिंग शूट या नावाखाली त्या LED स्क्रीनवर दाखवलं जातं, त्याच्यामध्ये तर अनेक वेळा मी स्वतः माझी नाराजी त्या दोन्ही परिवारांना तिथं निवेदक म्हणून गेल्यानंतरसुद्धा मिळणाऱ्या मानधनाची तमा न बाळगता मला हे पटलेलं नाही असं स्पष्ट आणि परखड मत त्या दोन्ही परिवारांच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या कानात सांगायलासुद्धा मी घाबरलो नाही. त्यामुळं जरासा दचकत बिचकत मी त्या LED स्क्रीनच्या जवळ गेलो. पण त्या स्क्रीनवर मी पाहिलं अगदी लिमिटेड 3 ते 4 तस्विरी शिवाजीच्या आणि त्या नम्रताच्या, अतिशय डिसेंट तस्विरी, फुल ड्रेसमधल्या, खूप सुंदर. आणि एक त्यांनी मळ्यामध्ये हेलिपॅड केलेलं आणि हेलिकॉप्टरमधून आपले शिवाजीराव उतरत आहेत आणि त्यांचं स्वागत होतं आहे, अशी एक क्लिप. दॅट्स ऑल. त्या प्री वेडिंग शूटमध्ये याच्या व्यतिरिक्त काहीही नव्हतं आणि हे पाहून मला खूप आनंद वाटला. त्यानंतर जे काही लग्नाच्या वेळेपर्यंत नवरदेव देवळात जाऊन आल्यानंतर हॉलमध्ये आले, स्टेजवर स्थानापन्न झाले आणि विधींची सुरुवात करण्याआधी सन्माननीय ॲडव्होकेट बाबूराव हिरडे करमाळा
जे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व करमाळा शहरातलं, ज्यांचा या लग्नामध्ये रणसिंग साहेब त्यांचे मित्र असल्यामुळं खूप चांगला सक्रिय सहभाग होता. आणि 8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य आणि त्याच दिवशी असलेलं लग्न आणि मग स्त्रियांना किंवा हजर असलेल्या अनेक मान्यवरांना ज्ञानेश्वरी या ग्रंथाची भेट दिली गेली. ॲडव्होकेट बाबूराव हिरडे यांनी या लग्नाच्या या वेगळेपणाबद्दल जे काही एक 5 ते 8 मिनिटाचं स्वतःचं मनोगत व्यक्त केलं ते तर अगदी अफलातून. जे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओत सांगितलं, आत्ता सांगतोय, याच गोष्टी त्यांनी त्यांच्या रसभरीत वाणीमधून व्यक्त केल्या. अर्थात ती व्यक्ती म्हणजे आध्यात्मिक प्रवास लाभलेली, पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेली व्यक्ती आहे. आपल्या वाणीवर प्रभुत्व असलेली व्यक्ती आहे. त्यामुळं त्यांच्या रसाळ वाणीतून हे लग्न आणि आजचा सत्कार समारंभ आणि मग अक्षता पडणार आहेत 11:39 आणि मी 11:38 बोलणार आहे, असा स्पष्ट वक्तेपणा आणि बरोबर त्यावेळेत थांबणं, तेही मुद्देसूद या लग्नाच्या विषयी सगळ्यांच्या मनापर्यंत रणसिंग आणि त्या शिंदे परिवाराच्या भावना पोहोचवणं, हे जे काम उत्कृष्टरित्या ॲडव्होकेट बाबूराव हिरडेंनी केलं, त्याच्यानी पण मी खूप भारावून गेलो. हेच या लग्नाचं वेगळेपण होतं. एका बाजूला येथील त्या पाहुण्यांची अक्षताच्या आधीपासूनच डायनिंग हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था सुरू होती. मला सुद्धा आग्रह झाला, पण माझ्या सत्सत विवेकबुद्धीस जागृत राहून बिन बुला है मेहमान मी ताटावर कधी बसत नाही. बोलवल्यानंतर सुद्धा तशी काही इच्छा नसते आपली. पण मी तिकडे डायनिंग हॉलकडे जाण्यापेक्षा ज्या कर्तव्यासाठी मी आलो आहे, जे मला निरीक्षण करायचे, ते मी कण निरीक्षणात मी माझा वेळ घालवला. आणि त्यानंतरचा माझा मोटो होता की आजच्या सत्कारात नक्की कुणाकुणाला बोलवले, त्यांची व्यक्तिमत्व ती मला पाहायची होती. त्यांचा सत्कार समारंभ मला या डोळ्यांनी पाहायचा होता. त्यामध्ये एक अर्धांगिनी अशी होती जिने आपल्या पतीला किडनी देऊन जीवदान दिलं होतं. तिचंही मला दर्शन घ्यायचं होतं. त्यामुळं मी त्या सत्कार समारंभ आणि अक्षता सोहळा याला महत्त्व दिलं. आणि त्यानंतर डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव यांनासुद्धा मला वैयक्तिकरित्या भेटून सदाशिव जाधव आणि स्वाती जाधव यांचा इंटरव्ह्यू घेणं मला गरजेचं होतं. कारण सदाशिव हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि आपल्या मित्राच्या पत्नीने असं संघर्षमय जीवन जगलेलं गेल्या 23 वर्षात मी स्वतः पाहिलेलं आहे, त्याच्याकडून ऐकलेलं आहे. आणि त्याच गोष्टी ज्या समाजाला इन्स्पायर करू शकतात, अशा मला या डॉक्टर स्वातीताईंच्या मुखातून वदवून घ्यायच्या होत्या. असे हे माझे दोन्ही मोटो साध्य करण्यासाठी मी या भर उन्हाळ्यात येताना मला उन्हाचा तडाखा जरी जाणवत होता, तरी मनामध्ये एक वेगळा विवाह प्रसंग पाहिला. एक वेगळा विवाह, एक वेगळी पद्धती, एक खूप अशी म्हणजे मनामध्ये स्पर्शून जाणारी, समाजाला काहीतरी संदेश देणारी पद्धती या विवाहात मला पाहायला मिळाली. हा गारवा त्या उन्हाच्या तडाख्यापुढं जास्त ठरला. आणि हाच गारवा मनात घेऊन मी माझ्या घरी पोहोचलो. मित्रांनो, रणसिंग परिवार आणि माने परिवार, शिंदे परिवार, रणसिंग परिवार आणि शिंदे परिवार या शिवाजी आणि नम्रता या नवदाम्पत्याला लाख लाख शुभेच्छा तर या सगळ्या गर्दीने दिल्यात, मी पण देतोय. या त्यांच्या विवाह प्रसंगातून त्यांनी जो एक सामाजिक संदेश दिला आहे, तो खूप अनमोल संदेश आहे. आणि असा संदेश देत असताना, नव्या आयुष्याची सुरुवात करताना नक्कीच या दाम्पत्याची जबाबदारी थोडी वाढली आहे ना, मला तरी जाणवते. अर्थात ही जबाबदारी पेलत अतिशय उत्कृष्टरित्या
ते दोघं एकमेकांना मस्त साथ देतील यात काहीच शंका नाही. कारण या विवाहप्रसंगी हे सुद्धा जाणवत होतं पदोपदी की अरे हा फक्त विवाह नाही आहे, हे तर आपल्या या रणसिंग परिवार आणि या शिंदे परिवाराचं, दोन कुटुंबांचं हे एक सुंदररित्या मिलन आहे. त्या मिलनाचा हा सोहळा आहे. अफाट प्रेम कमावलेली ही कुटुंब, अक्षरशः ॲडव्होकेट बाबूराव हिरडे यांनी जेव्हा या रणसिंग परिवारातील या नम्रताच्या वडिलांची, काकांची ओळख करून दिली, त्याच्याने तर अंगावर काटे उभे राहिले. म्हणजे लोकांच्या शेतामध्ये चर खोदणं, बांधाची दुरुस्ती करणं, पेरणीला मदत करणं, काढणीला मदत करणं, मिळेल ते मजुरीचं काम करत करत या जीवनाशी लढाई खेळत खेळत रणसिंग परिवाराने इतका उत्कृष्ट प्रगतीचा आलेख या समाजासमोर ठेवला आहे की विचारायला नको. आणि त्यातून हा दैदिप्यमान असा विवाह सोहळा. दैदिप्यमान म्हणजे अगदी काही झगमगाट पाहिजे, खूप मोठ्या रथ पाहिजेत, गाड्या पाहिजेत, खूप मोठी रोषणाई पाहिजे, त्याच्यावरनं दैदिप्यमान शब्द वापरत नाही आहे मी. माझ्या दृष्टिकोनातनं खरोखर दैदिप्यमान विवाह हा मी पहिल्यांदाच पाहिला, असंही मी नमूद करायला मला काहीही कोणत्याही प्रकारे लाज पण वाटत नाही. खरंच नाही पाहिला मी. माझ्या संपर्कातील अनेक विवाह मी अटेंड केले. एक कलाकार म्हणून अनेक ठिकाणी मी निवेदकाचं काम करण्यासाठी गेलो आहे. अनेक विवाह मी अटेंड केले. त्यातून मला हा खूप अप्रूप वाटला आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा या विवाहाचं मी कौतुक करतो आणि दोन्ही कुटुंबांना खूप खूप लाखो करोडो शुभेच्छा अर्पित करतो. त्यांच्या दोन्ही कुटुंबावर कधीही कोणतंही संकट येऊ नये आणि त्यांच्या शिवाजी आणि नम्रता यांच्या स्वप्नांची भरारी त्या क्लिपमध्ये दिसणाऱ्या हेलिकॉप्टरपेक्षाही उत्तुंग असावी, याच मनोमन शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओतून रजा घेतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला रणसिंग परिवार यांच्याविषयी नक्की काय वाटतं हे पहा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपली मतं व्यक्त करा. खरंच एक अनमोल संदेश त्यांनी समाजाला दिला आहे की नाही? तुमची मतं काय आहेत ती जाणून घेण्यासाठी हा प्रवीसुद्धा उत्सुक आहे. पुन्हा पुन्हा त्या 10 कर्तबगार स्त्रियांनासुद्धा मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो, ज्यांचा या लग्नमंडपात सत्कार सोहळा संपन्न झाला. इट इज नथिंग बट अ मेमोरेबल मोमेंट इन देअर लाईफ. त्यांच्या पाठीवर अशा प्रकारे कौतुकाची थाप पडली आहे की त्या अजूनही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जोमाने पुढे जात राहतील. म्हणून त्या 10 कर्तबगार स्त्रियांनासुद्धा मी करोडो शुभेच्छा अर्पित करतो आणि इथंच थांबतो.